नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, खूप अगदी महत्त्वाची न्यूज आलेली आहे. ती अगदी तुम्हाला मी स्क्रीनवरती पूर्णपणे दाखवणार आहे. तुम्ही पाहू शकता, ही आजच न्यूज आलेली आहे. टाइम्स ऑफ इंडिया न्यूजपेपरमध्ये ही न्यूज आलेली आहे. तुम्ही पाहू शकता 7 एप्रिल आज ही दुपारी न्यूज आलेली आहे. तो कोणती न्यूज आहे? तो खूप अगदी विद्यार्थी आणि पालकांसाठी खूप दिलासादायक देणारी न्यूज असणार आहे. तुम्ही पाहू शकता. तर आपली सरकार खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया शासकीय केंद्रांकडे हस्तांतरित करू शकते, असं हे पूर्णपणे न्यूजमध्ये टाइम्स ऑफ इंडिया न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे. त्या तुम्हाला मी अगदी ट्रान्सलेट करून तुम्हाला पूर्णपणे मी तुम्हाला मराठीतून अगदी पूर्णपणे न्यूज दाखवणार आहे आणि वाचून पण दाखवणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाठवा, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना पालकांना ही पूर्णपणे कल्पना येऊन जाईल. तर तुम्ही त्या स्क्रीनवरती पाहू शकता. मी पूर्णपणे न्यूज वाचून दाखवते. मुंबई वैद्यकीय शिक्षण घेऊ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, अशी ही न्यूज आहे. तर कुठला निर्णय त्यांनी घेतलेला आहे? तर राज्य CET सेलने खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव दिला आहे, अशी ही न्यूज आहे. तुम्ही पाहू शकता. तर सध्या विचाराधीन असलेल्या या प्रस्तावाचा उद्देश जो आहे तो तरी इथं मांडलेला आहे. तर गैरप्रकारांना आळा घालणे आणि प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना येणारा ताण कमी करणे हा त्याचा उद्देश असणार आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की आराखडा अंतिम करण्यासाठी CET सेल वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनाकडे वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्यात बैठका होऊन चर्चा सुरू आहे, असं त्यांनी पूर्णपणे तिथं मेन्शन केलेलं आहे. DMERने कर्मचारी वर्गांच्या आवश्यकतेबाबत चिंता व्यक्त केली असताना CET सेलने सुचवले आहे की खाजगी महाविद्यालयांनी या सरकारी केंद्रांवर आपले स्वतःचे प्रतिनिधी पाठवावेत, जेणेकरून सार्वजनिक पायाभूत सुविधांवरील अतिरिक्त भार टाळता येईल, असं हे पूर्णपणे त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. ओके. आणि त्यानंतर त्यांनी न्यूजमध्ये असं दिलेलं आहे की सध्या CET सेलच्या केंद्रीकृत प्रक्रियेद्वारे जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांना आपली जागा निश्चित करण्यासाठी कागदपत्रे सदर करण्यासाठी किंवा शुल्क भरण्याकरिता एका विहित कालावधीत संबंधित महाविद्यालयांकडे प्रत्यक्ष हजर राहावे लागणार आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर नवीन प्रणालीमध्ये ही प्रक्रिया विशिष्ट शासकीय वैद्यकीय संस्थांमध्ये पार पाडली जाईल, असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि पुढे त्या न्यूजमध्ये त्यांनी असं हे पूर्णपणे मेन्शन केलेलं आहे, आपण ते पाहू शकतो. तर खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रियेतील अनियमिततेच्या तक्रारीचे निवारण करण्याच्या दृष्टीनेच हा अगदी उचललेला हा पाऊल आहे, असं इथे सांगण्यात आलेलं आहे. की तुम्ही पाहू शकता, गेल्या वर्षी खूप सारे असे प्रायव्हेट म्हणजेच खाजगी कॉलेजेसमध्ये खूप असे प्रकार झाले होते की अगदी विद्यार्थ्यांच्या खूप साऱ्या तक्रारी आलेल्या होत्या, तेही त्यांनी इथं मेन्शन केलेलं आहे. अगदी तक्रारी त्या तक्रारी असल्यामुळे त्यांनी उचललेलं हे पाऊल आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. 2025च्या प्रवेश सत्रानंतर उचलण्यात आले आहे, असं तरी सांगितलेलं आहे. ज्या दरम्यान विद्यार्थ्यांनी खाजगी संस्थांमध्ये अगदी छळांच्या घटनांची नोंद केली होती, असंही तिथं सांगण्यात आलेलं आहे. तर दरवर्षी विद्यार्थ्यांनी असा आरोप केला आहे की त्यांना खाजगी महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारांवर थांबवले जाते, असंही तरी तिथं सांगण्यात आलेलं आहे. आणि पुढे ते बोलतात की अगदी तिथे सवलतीसाठी पात्र असूनही पूर्ण शुल्क भरण्यासाठी दबाव टाकला जातो आणि शुल्क नियामक प्राधिकरणाने मंजूर केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम भरण्यास सांगितली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये गेली 2-3 वर्षापासून ही आपण न्यूज ऐकत आलेलो आहे, पाहत आलेलो आहे की तिथे सुद्धा अगदी ॲडमिशनच्या वेळेस खूप साऱ्या खाजगी कॉलेजेसमध्ये अधिक फी अगदी ते डिमांड करतात. त्यामुळे सुद्धा खूप साऱ्या विद्यार्थी पालकांच्या तक्रारी तिथे गेलेल्या आहेत. हे पण अगदी प्रकर्षाने जाणवलेलं आहे. तुम्ही गेल्या वर्षीची तुम्ही न्यूज काढाल तर लक्षात हे सगळ्या गोष्टी येईल. त्यामुळे त्यांनी हा खूप चांगला निर्णय घेतलेला आहे आपल्या महाराष्ट्र राज्याने. तर पुढे त्यांनी असं सांगितलेलं आहे की शुल्क नियामक प्राधिकरणाने मंजूर केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम भरण्यास सांगितले जाते. प्रवेशांची अंतिम मुदत संपेपर्यंत विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये ठेवण्याचे आणि विद्यार्थी व पालकांचे मोबाईल फोन काढून घेतल्याच्या घटनांचेही आरोप आहेत, असंही त्यांनी तिथं म्हटलेलं आहे. अशा प्रकारेमुळे काही वेळा गुणवंत उमेदवारांना जागा गमवावी लागलेली आहे, असंही ते सांगतात. आणि
प्रस्तावित प्रणालीनुसार ते कागदपत्रांच्या पडताळणीवर आणि शुल्क नियामक प्राधिकरणाने निश्चित केलेले शुल्क भरण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना भेट देतील असंही त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. त्यानंतर त्यांचे प्रवेश निश्चित केले जातील. अधिकाऱ्यांनी पुढील सांगितले की तक्रारींचे प्रत्यक्ष निवारण करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग आणि CET सेलचे प्रतिनिधी उपस्थितीत असतील असंही तिथं मांडण्यात आलेलं आहे. आणि पुढचा मुद्दा त्यांनी इथं सांगितलेला आहे की सूत्रांनी असे सूचित केले आहे की हा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण सचिवांसमोर ठेवला जाईल आणि त्यानंतर तो कायदा व न्यायपालिका विभागाकडे पाठवला जाईल, कारण 2026च्या सत्रापूर्वी सध्याच्या प्रवेश प्रक्रियेत बदल करण्याची आवश्यकता भासू शकते असंही तिथे सांगितलेलं आहे. तर खूप अगदी दिलासादार हा निर्णय आहे असं म्हणायला हरकत नाही. विद्यार्थ्यांच्यासाठी खूप अगदी चांगला निर्णय आहे. ज्या विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत प्रायव्हेटमध्ये ॲडमिशन्स होत होते त्या विद्यार्थ्यांसाठी खूप हॅरॅशमेंट व्हायची. खूप सारे तिथे विद्यार्थ्यांचे फीसबद्दल सुद्धा त्यांना जी फीस आहे त्याच्यापेक्षा जास्त फी आकारली जात होती, किंवा विद्यार्थ्यांना ऑन दी स्पॉट त्या ठिकाणी गेल्यानंतर बऱ्याच गोष्टीला सामोरे जावं लागत होतं, की जेणेकरून त्यावेळेस प्रत्येक पालकांचे विद्यार्थ्यांचे मोबाईल काढून घेतले जात होते. असे बऱ्याच गोष्टी आपल्याला न्यूजमध्ये पण सांगण्यात आलेल्या आहेत आणि आत्ता पण सुद्धा ह्या न्यूजमध्ये सुद्धा ह्या गोष्टी मांडण्यात आलेल्या आहेत. तर पुढे त्यांनी असं सांगितलेलं आहे की DMERचे माजी प्रमुख डॉक्टर प्रवीण शिंगारे सर यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला असून यामुळे प्रवेश प्रक्रियेच्या पद्धतीत एक निर्णायक बदल घडू शकतो असे ते म्हटलेले आहेत. तर पहिल्यांदाच संपूर्ण प्रक्रिया महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने केंद्रीकृत होईल. जर सरकारने या योजनेला मंजुरी दिली तर विद्यार्थी आणि पालकांना एक कडक संदेश जाईल की गुणवत्तेचे रक्षण केले जाईल आणि पात्र उमेदवारांवर होणारा कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही असे ते म्हणाले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही खूप अगदी आपली पॉझिटिव्हली गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. जे काही आत्तापर्यंत ज्या काही गोष्टी घडत गेलेल्या आहेत त्या गोष्टी पुढे भविष्यामध्ये घडू नये, जेणेकरून विद्यार्थ्यांवरती ह्या गोष्टी जे काही आपले आहेत कॉलेजची फीस स्ट्रक्चर आहे किंवा जे काही डॉक्युमेंट्स आहेत ह्या, किंवा जी इतर एक्स्ट्रा फीस तिथे आकारली जात होती त्याच्यावरती पूर्णपणे आळा बसेल असंही पूर्णपणे तिथे सांगण्यात आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी अगदी जे आपले सर आहेत डॉक्टर प्रवीण शिंगारे सर यांनी अगदी ह्या गोष्टीला पाठिंबा दिलेला आहे. तर खूप अगदी महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे म्हणायला हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, हे टाइम्स ऑफ इंडियामध्ये टाइम्स ऑफ इंडिया न्यूजपेपरमध्ये आजच ही 7 तारखेला न्यूज आलेली आहे. तुम्ही पाहू शकता, गव्हर्नमेंट मे शिफ्ट ॲडमिशन्स फॉर प्रायव्हेट मेडिकल कॉलेज टू गव्हर्नमेंट सेंट्रीज असं हे पूर्णपणे न्यूजमध्ये दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी ही न्यूजपेपरचं मी कात्रण काढून अगदी गुगलवरती ट्रान्सलेट करून तुम्हाला ही पूर्णपणे टाइम्स ऑफ इंडियाची न्यूज तुम्हाला अगदी मराठीतून पूर्ण काढून वाचून सांगितलेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना पण अगदी ह्याची पूर्णपणे कल्पना येईल आणि प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत ही न्यूज गेली तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना ह्याचा फायदा मिळेल. एवढंच त्यानिमित्तानं हा न्यूज येण्याचा मी प्रयत्न केला होता. तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग आमच्यामार्फत घ्यायची असेल तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरची नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.